हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपल्या एका सबस्क्रायबर ताईंचा प्रश्न घेऊया. हा खूप महत्त्वाचा विषय आहे हा. त्यामुळे मला आपल्याकडनं पण आपले बहिणीसाठी, आपले सबस्क्रायबर म्हणजे आपल्या बहिणीसाठी सारख्याच, किंवा बहीण म्हणा, मुलगी म्हणा, काहीही म्हणा, त्यांच्यासाठी आपल्याला काय वाटते, ते काय निर्णय घ्यावा, असं मार्गदर्शन कॉमेंट रूपानं केला तरी बरं होईल. आधी त्यांचा प्रश्न वाचते. कालचेच व्हिडिओला आलेला आहे, काल दुपारी 12:00 माझ्या आईने मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं नाही आणि माझ्या आई वडिलांचं स्टार्टिंगपासूनच अजिबात पटत नव्हतं. तरी आम्हा मुलांचा जन्म झाला म्हणून डायव्होर्स घेतला नाही आणि आत्तापर्यंत आमच्या घरात नेहमी मोठे वाद होतात. मला लग्न नाही करायचं कारण मला मुलांना जन्माला नाही घालायचं. मला आईकडून नाही मिळालं मग मी माझ्या मुलांना कसं देणार, आणि आई बाबांनंतर माझे कसं होणार अशी काळजी त्या दोघांना वाटते. पण फक्त म्हणून त्यासाठी मी लग्न नाही करायचं. तुम्हीच सांगा काय करू. मला लहान सख्खा भाऊ होता, पण 2023 मध्ये तो कॅन्सरमुळे वारला. मला आई वडिलांनंतर कोणीही नाही. रिलेटिव्स मदत करत नाहीत. योग्य मार्गदर्शन करा. ताई, तुम्ही म्हणता हे आम्हाला समजलं. म्हणजे तुम्हाला वाटते, आधी तुमचे काही मिसकॉन्सेप्शन्स आहेत ते मी क्लिअर करते. लग्न झालं की आई वडिलांना सांभाळता येणार नाही हे चुकीचं आहे. आज कितीतरी मुली आहेत लग्नानंतर सुद्धा आई वडिलांना सांभाळतात. का त्या एकटे 2 बहिणी किंवा एकच मुलगी, मग काय करणार, किंवा भाऊ कुठे परदेशात आहे, अशा वेळी मुली आपले आई वडिलांना सांभाळतात. म्हणजे लग्न झालं म्हणजे मी त्यांना कोण शेवटी आहे, नाही, लग्न झालं तरी आपण त्यांना सांभाळू शकतो. एवढंच नाही, त्यांना मुलगीच नाही तेव्हा जावई सुद्धा त्यांचं करायला त्यांना भेटतो. म्हणजे तुम्हाला पण तुमची बाजू स्ट्रॉंग होईल. तुम्ही एकटीनं त्यांची देखभाल करायच्याऐवजी तुमचे मिस्टर म्हणा किंवा नंतर मुलं, त्यामुळे ही मिसकॉन्सेप्ट, हे बघा, करायचं नाही हे तुमचं पर्सनल मामला, पण असं मिसकॉन्सेप्शन्स ठेवून घेऊ नका. कोणी मुलीनी लग्न झाल्यावर सुद्धा मुलाची किती जबाबदारी आहे तेवढीच मुलीची सुद्धा जबाबदारी आहे आई वडिलांना बघायची. हे एक झालं. आणि आई वडिलांचं पटत नव्हतं, ते सारखे भांडत होते म्हणून मला लग्न करायचं असं नाही. ते केलं म्हणजे तसंच आपण करावं असं आहे का? त्यांचं पटलं नाही. तुम्हाला खूप असं समजूतदार चांगला पार्टनर भेटला तर तुमचा संसार चांगला होऊ शकतो. परत सांगते, करायचं नाही हे तुमचं, पण मी तुम्हाला काही चुकीचं डोक्यात ठेवून बसू नका म्हणून क्लिअर करते. आणि हे बघा, तुम्ही म्हणता आई वडिलांनी आपले पायावर उभं केलं नाही, झालं, सोडून द्यातं. तर सगळं लहानपणी आई वडील किती लहान असताना बघतात. कितीतरी आई वडील आपले मुलांनी भरपूर शिक्षण घ्यावं म्हणून एवढं मागे लागतात, तरी मुलं काही शिक्षण घेत नाहीत. मग इथे त्यामुळे आपण त्यांच्यावर म्हणून
असेल लहानपणी ते जास्त काळजी घेतली नाही किंवा त्यांना काही पण आत्ता आपण स्वतःची काळजी घेणे एवढं लायक झालेलो आहात. आणि मेन म्हणजे तुम्ही ते तुमचं शिक्षण म्हणा हे काही लिहिलेलं नाही, त्यामुळे मी इन जनरल बोलते. तुम्ही शिक्षण असलं ते कुठेही जॉब करायचं असलं की जॉब करू शकता, ऑनलाईन ऑफलाईन काही नाही. बाकीचे कितीतरी जॉब्स आहेत. आता परवा मी त्या ताईंचं सांगितलं बघा, आपल्या सबस्क्रायबरच आहेत, फक्त 9th स्टँडर्ड झालेलं होतं. दोन्ही मुलांना, एकाला इंजिनियर बनवलं, एकाला CA बनवलं. किती सुखानं आहेत. म्हणजे कुठलंही काम आपण करू शकतो. शिक्षण नसलं तरी काही कुठेही अडत नाही. जरा शिक्षण असलं की सोपं जाते, शिक्षण नसलं की जरा जास्त मेहनत करावी लागते, एवढं. त्यामुळे आज आता आपण आई वडिलांना दोष द्यायचा नाही. तर होऊन गेले, झालं, ॲटलिस्ट जन्म तर दिला ना ते, म्हणून आपण हे जग बघू शकलो म्हणायचं. आणि आपण आपलं काही तर करायचं आणि आपले पायावर उभं राहायचं. त्यामुळे तुम्हाला शिक्षण तुम्ही लिहिलेलं नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मला माहीत नाही. बघा, तुम्ही आज आता तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता आणि तुमचं तुम्ही नाही, तुम्ही घरातनं काहीही चालू करू शकता. तुम्हाला आधी स्वतःला कशाची आवड आहे बघा, तुम्हाला काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत तुमचे, हे बघा, त्याच्याप्रमाणे काहीही करा, काहीही करा, म्हणजे योग्यता. आणि आपले पायावर आपण उभं राहायचं. आणि एक तुमचा डाऊट तुम्ही विचारले, कोणी नाही, मी शेवटी माझं काय होणार. अहो, असं काही नाही. कोणी नसलेल्यांचे मागे खूप लोक राहतात का, देव असतो त्यांचे पाठीमागे म्हणून. आणि आज तरी आपल्याकडे कितीतरी वृद्धाश्रम आहेत, तिथे चांगलं केअर घेणारे असतात, सगळं असते. किंवा कोण सांगावं तुम्हाला, कोणी तुमच्या जवळचं म्हणजे धाकटा भाऊ सारखा म्हणा, बहिणीसारखं, मुलासारखं कोणी येऊन भेटेल, तुमची चांगलं जमेल, काळजी घेतील, असं सुद्धा होऊ शकते. त्यामुळे उद्याचा जास्त विचार करायचा नाही. उद्या तेव्हाचं तेव्हा बघू, पण त्याच्यासाठी तयारी व्यवस्थित करून ठेवायची. तयारी म्हणजे काय, फायनान्शियल तयारी आपल्याकडे असायला पाहिजे, आपलं हेल्थ चांगलं असायला पाहिजे. त्यामुळे हेल्थ आपलं चांगलं ठेवून घ्यायचं. चांगलं म्हणजे व्यायाम, खाणं पिणं व्यवस्थित करायचं, बिझी राहायचं. काहीतरी एखादी चांगली हॉबी म्हणा निवडायची, त्याच्याप्रमाणे बिझी राहायचं. किंवा तुम्हाला देवाधर्माची आवड असली तर करा, गाण्याची आवड असली तर करा, काहीही करू शकतो देवानं. आणि एक मी तुम्हाला सांगू का, देवानं प्रत्येकाला काही ना काही दिलेला आहे, फक्त आपण तर ओळखायला पाहिजे आणि त्या गुणांना वाव द्यायला पाहिजे. आणि कधीच माझे पाठीमागे कोणी नाही म्हणू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं नाही आहे ह्या जगात, कोणी कोणाचं नाही असं. वेळेला कोण कुठून येऊन आपले पाठीशी उभा राहतो सांगता येत नाही. आणि फार उद्याचं असं नेगेटिव्हली बिलकुल विचार करायचा नाही. तुम्ही असा विचार करा ना, मी एवढं व्यवस्थित वागते, एवढे चांगले लोकांशी माझा संपर्क आहे, कितीतरी लोक माझ्याबरोबर असणार, मी एकटी कधीच नसणार, असा का विचार करत नाही. त्यामुळे सगळं मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलंय. पहिलं, आईवडिलांना दोष देणं थांबवा. होऊन गेला तर पास्ट इज ए कॅन्सल चेक. आज तुम्ही तुमचे पायावर उभं राहायला तुमचं तुम्ही काय करता तो विचार करा. स्वतःचे काय प्लस पॉईंट्स आहेत, स्वतः मी काय करू शकते हा विचार करा आणि ताबडतोब चालू करा आणि कळवा पण मला. आणि तिसरी गोष्ट, उद्या म्हातारपणी माझं कोण करणार हा विचार सोडून द्या. आणि लग्न करायचं नाही हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे, तो तुमचा तुम्ही विचार करून करायला पाहिजे.
हे काही मी म्हणते तुम्हाला करा म्हणून तुम्ही हे करून प्रॉब्लेममध्ये पडा म्हणत नाही, किंवा मी करू नकोस म्हणत नाही. उद्या तुमचं चांगलं होणार असलं तर काय. त्यामुळे पण एक लक्षात घ्या, लग्न करायचं तरी आधी 2-4 वेळेला भेटा, डिस्कस करा. तुम्हाला दोघांचंही पटत असलं तर करा. आणि लग्नानंतर थोडेफार ॲडजस्टमेंट्स करावे लागतात. आणि हे लक्षात ठेवा, लग्न झालं तरी आपण आपल्या आई वडिलांना बघू शकतो. काही इथे प्रॉब्लेम येणार नाही. आता ह्याचे नंतर तुमचं तुम्ही काय करायचं तर ठरवा. आपले पायावर उभा राहणं हे मस्ट आहे. लग्न हवं ते करा, नाही ते सोडा, हरकत नाही. पण मस्ट आपले पायावर उभा राहणं मस्ट आहे. घरात बसून व्यवसाय करा. बघा आजूबाजूला लोक काय 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 करतात. बायका खूप हल्ली हुशार झालेल्या आहेत. तो घरात बसून आपल्याला बाहेर जायला मिळत नाही ना, मग घरात राहून त्या उद्योग करतात. आणि आता तर काय डिजिटल मार्केटिंग आहे. आता काय आपल्याला बाहेर जायला लागणार नाही, घरात बसून आपण करू शकतो. विश यू ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.